ही घटना पुण्यातील चंदननगर परिसरात घडली। या प्रकरणी पायलच्या 3 मैत्रिणींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे पायलच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। पोलिसांना तपासादरम्यान मृत पायलकडे नोट मिळाली। पायलने तिचे रूममेट्स आणि मैत्रिणींवर गंभीर आरोप केल्याचं या नोटमध्ये म्हटलंय। तिच्या मैत्रिणी तिचा सतत मानसिक छळ करायच्या असं पायलने नोटमध्ये लिहिल्याची माहिती आहे। मृत पायलने नोटमध्ये आरोप केलेत की तिच्या मैत्रिणी खूप दिवसांपासून तिचा मानसिक छळ करायच्या, समाजात बदनामी केल्याचा आरोपही तिनं केलाय। तसेच आईवडिलांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप पायलनं केलाय। या धमकी आणि मानसिक त्रासाला कंटाळून पायलनं आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं। चंदननगर पोलिसांनी नोट आणि कुटुंबियांच्या जबाबाच्या आधारावर कारवाई सुरू केली आहे। पोलिसांनी पायलच्या 3 मैत्रिणींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। सबुरी संतोष काले, शिवानी श्याम अजबले आणि दीपाली अशी आरोपी तरुणींची नावं आहेत। पुण्यातून काळीच पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। एका 19 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीला तिच्या मैत्रिणीच्या मानसिक छळाला कंटाळून जीवन संपवावं लागलं।